हे बघा ना, झाडाला किती छान हे फळ लागलेलं आहे. छोटं आहे तसं, पण ह्याची साईज थोडीशीच मोठी होते. ह्याला कलिंगडाच्याच प्रकारामधलं आहे. ह्याला खरबूज बोलतात. पण हे बघा ना, ह्याचं पूर्ण वेल सुकायला लागला आहे. तिथं दुसरं पण फ्रूट आले बघा हे. आणि हे पण पूर्ण सुकलं आहे. माहीत नाही काय झालं, अचानकच हा वेल सुकायला लागला. हे बघा खाली हा वेल आहे आणि पूर्ण हालतोय. याची मुळंच अचानक एकदम लूज झालेली आहेत. आणि मी नेहमी माती टाकत होते, पण समजतच नाही आहे हे असं अचानक कसं काय झालं. कारण इतकं छान फ्रूट असं आणि वाढत होतं, तर त्याला अचानक असं सुकताना पाहून चांगलं नाही वाटत आहे. एक तर बाल्कनीमध्ये मी असे हे वेले लावलेत, झाडं लावलेत. खूप आवड आहे मला झाडांची. पण बघा ना, हे असं बघून खूप म्हणजे कसं तरी वाटत आहे. आणि इथं मी दुसरी पण वेल लावलेली आहे, ती तुम्हाला मे बी दिसतच असेल. 10व्या फ्लोअरवरती आहे बघा, हे वरती आहे उंचावरती. खालचे तुम्हाला बिल्डिंगी पण दिसत असतील, खाली घरं आहेत ते. आणि एकाच कुंडीत असे 2-4 झाडं लावल्यामुळं होतं आहे की काय कशाने ते नाही माहिती आहे. पण दुसरा हा बाजूचा वेल बघा, तो एकदम व्यवस्थित आहे. हा कशाचा आहे ते माहीत नाही एक्झॅक्ट, कारण मी खूप साऱ्या बिया लावलेल्या, तर त्याच्यामुळे पिवळी फुलं आहे त्याला पण हा वेल एकदम मजबूत आहे, जे हालत नाही, व्यवस्थित आहे. आणि हा बघा किती लूज आहे, पूर्ण कधी पण पडून जाईल. आणि ह्याची पानं बघितली ना ह्या वेलाची, तर ती पानं पण पूर्ण अशी सुकून गेलेली आहेत. आणि त्याच्यामुळं ते पूर्ण त्याची फळं इतकी छान वाढ त्या फळाची होत होती. आणि ते दररोज बघून बाल्कनीमध्ये, स्टँडिंग बाल्कनी, मोठी बाल्कनी नाही आहे, पण ते बघूनच छान वाटत होतं. ही बघा पिवळी फुलं सॉरी. आणि हे मी तर सीडी ठेवले, कारण मला दुसरं काही भेटत नव्हतं त्यांना वेलांना चढण्यासाठी. आणि इकडं अशी रस्सी बांधलेली आहे, दिसत असेल तुम्हाला. हा कारल्याचा वेल, हा लांबपर्यंत गेला आहे. ह्याला कारलं लागलं होतं एक, ते मोठं झालं होतं ते मी काढलं. आणि इकडे बघा तुम्हाला काहीतरी दिसते ना, हा पडवळ. ही पडवळ लागल्यावर माहीत पडले की हा पडवळचा वेल आहे. आणि फुलंच येत होती पहिल्यांदा, तर समजत नव्हतं नक्की हा वेल कशाचा आहे. आणि अचानक एक दिवस पडवळ दिसली. आणि आता बघा ही इतकी लॉंग झाली, हिची वाढ खूपच जास्त वाढ आहे ह्या पडवळला. इतकी लांबलचक पडवळ आहे ना, स्नेक गार्ड बोलतात ना याला. आणि ह्याची फुलं पण खूप सुंदर आहेत, व्हाईट फुलं. आता पावसामुळं फुलं थोडे कमी झालेत. मला वाटत नाही आता ह्याला दुसरी पडवळ येईल म्हणून ह्या वेलीला, कारण हे कुंडीतलं झाड आहे ना. ह्याला म्हणजे माती पण, कुंडी पण छोटीच आहे. आणि आता त्याला हलवू पण शकत नाही आपण त्या कुंडीला, तरी मी माती टाकत असते. बघा कारलं छोटंसं, कारली पण छोटी छोटी अशी येत आहेत. पण त्यांची वाढ शेतातल्या कारल्यांनी इतकी अशी फास्ट नाही आहे, कारण शेवटी कुंडीतलंच आहे नाही. आणि मला एवढी माहीत नव्हतं एक्झॅक्ट की आपण कसं मातीमध्ये शेण मिक्स करून किंवा काय काय टाकून लावायचं. मी अशी जस्ट माती मागून त्याच्यात झाड लावले. पण नेक्स्ट टाईमपासून जेव्हा करेन तेव्हा थोडंसं जास्त लक्ष देऊन करेन, कारण आता दुसरे व्हिडिओ वगैरे ते बघून थोडंसं नॉलेज आले, तर त्यानुसारच मी थोडं लक्ष देऊन आता करेल. हे बघा पिवळी फुलं दिसत असतील, आणि हे असं फळ असं सुकताना पाहून तर बघा कसं वाटते. तुम्ही पण बघा, इतकं छान आलं आहे. आणि वाट बघत होते मी कधी हे मोठं होतं आहे. आणि आमच्या सगळ्यांचं लक्ष या फळांवरतीच होतं. पण हे अचानक असं फळाच्या वेलालाच खाली मुळांना त्याच्या कीड लागली आणि त्याच्यामुळे पूर्ण वेलच सुकून गेला.